श्रीराम साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री रामानंद महाराज मनात विचार करतात, सर्वांची जेवणे झाली, परंतु माझा प्रल्हाद थांब म्हटल्याशिवाय काम थांबवायचा नाही. म्हणून मग त्यांनी एका सेवेकऱ्याला सांगितले, अरे लवकर जा आणि आमच्या भगतजीला जरा इकडे पाठव बरं. त्याप्रमाणे त्या सेवेकऱ्यांनी श्री प्रल्हाद महाराजांना हा निरोप सांगितला. निरोप मिळताच त्यांनी हातपाय धुतले व लगेच येऊन श्री रामानंद महाराजांना नमस्कार केला. श्री रामानंद महाराजांनी त्यांना दोन्ही हातांनी उठवून अत्यंत सद्गदित होऊन हृदयाशी घट्ट कवटाळलं आणि आपल्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रेमधारांनी त्यांना ओलचिंब केलं. मधूनच ते त्यांच्या मस्तकाचं अवघ्राण करून त्यांच्या पाठीवरून सारखा हात फिरवित होते. अहो, केवळ देहभिन्न दिसत असले तरी आमचे प्रल्हाद महाराज त्यांच्याशी कधीचेच एकरूप झाले होते. सद्गुरूंनी दिलेल्या प्रेम आलिंगनात त्या परमोच्च सुखाच्या अवस्थेत प्रल्हादाचे अष्टसात्विक भाव दाटून आले. शरीरावर रोमांच उठून सर्वांगाला कंप सुटला. सात्विक भावाने चेहऱ्यावर विलक्षण प्रसन्नता दिसू लागली. मुखावर स्वेदबिंदू जमा झाले. अश्रूंचे बांध फुटून ते घळाघळा वाहू लागले आणि कंठ सद्गदित होऊन सर्वेंद्रिय स्तब्ध झाली. आमच्या महाराजांचं तर देहभान हरपूनच गेलं होतं. गुरु शिष्यांची ती परमोच्च प्रेमावस्था बघून, त्या अवस्थेचं अवलोकन करून, त्या परमोच्च सुखाच्या कल्पनेनेच तेथील उपस्थित सर्वच भक्त रोमांचित झाले. श्री रामानंद महाराज भानावर येत प्रल्हादाची पाठ थोपटून पुन्हा पुन्हा त्यांच्या मस्तकाचं अवघ्राण करीत दाटल्या कंठाने म्हणाले, भगतजी धन्य झालात, खरोखर धन्य झालात. आजपासूनच मी तुम्हाला मंत्रोपदेश देण्याचा अधिकार देत आहे. आता याच निष्ठेने रामनामाचा प्रचार व प्रसार करा. असे म्हणून त्यांच्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवला. हे त्यांचे बोल ऐकून प्रल्हादांना परमानंद झाला. लगेच पुन्हा त्यांनी श्री रामानंद महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराजांनी त्यांना उठवलं. दोघांच्याही चेहऱ्यावर विलक्षण प्रसन्नता झळकत होती. श्री रामानंद महाराजांनी त्यांचा हात धरून लगेच त्यांना आपल्याबरोबरच भोजन प्रसादास बसविले. श्री रामानंद महाराज रोजच या श्रमदान सेवा करण्यासाठी आलेल्या सर्व मंडळींना अत्याग्रहाने जेवू घालीत, परंतु आपण स्वतः मात्र सर्वांचं भोजन झाल्यावर थोडा फलाहार करीत. त्यांनी सभामंडपाचे काम होईपर्यंत निरशन करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे 15 दिवसातून केवळ द्वादशीलाच ते एक वेळ भोजन प्रसाद घेत असत आणि श्री रामानंद महाराजांचा फलाहार झाल्याशिवाय आपले महाराज भोजन प्रसाद घेत नव्हते. त्यामुळे आजही पंगत बसली तरी त्यांची पाणी टाकण्याची सेवा अव्याहतपणे सुरूच होती. श्री रामानंद महाराजांचा फलाहार झाला. श्री प्रल्हादांचा भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर श्री रामानंद महाराज आपल्या भगतजीला घेऊन श्री रामरायासमोर येऊन सर्वांना उद्देशून म्हणाले, आता कोणाला अनुग्रह घ्यायचा असेल तर तो प्रल्हादबुवांचा घ्यायचा बरं. आमच्या दोघात कुठलीच भिन्नता नाही. श्री रामानंद महाराजांकडे कुणी अनुग्रह मागण्याचा आला तर त्याला महाराज म्हणायचे, तुला अनुग्रह घ्यायचा ना, तर मग प्रल्हाद बुवांकडे जा व त्यांचा अनुग्रह घे. माझे भगतजी आहेत ते. श्री समर्थांचा संप्रदाय आता तेच पुढे नेणार आहेत. आता आम्हाला कोणीच भिन्न समजू नका. पुढे श्री रामानंद महाराजांच्या उपस्थितीत श्री प्रल्हाद महाराजांनी अनेक भक्तांना अनुग्रह दिले. 1926च्या ज्येष्ठ वद्यात श्री रामानंद महाराजांनी महाराजांना मंत्रोपदेश देण्याचे अधिकार दिले. आता पावसाळा सुरू झाला होता, त्यामुळे बांधकाम सेवाही सध्या बंद होती. आषाढ शुद्ध प्रतिपदेला श्री महाराज साखरखेर्ड्यास आले. तेथे 2 दिवस थांबून आषाढ शुद्ध चतुर्थीला भागवत सप्ताहासाठी महाराज देऊळगाव माळीला आले. दरवर्षीप्रमाणे आषाढ शुद्ध पंचमीला तेथील श्री पांडुरंग मंदिरात महाराजांचा भागवत सप्ताह सुरू झाला. श्री महाराज त्यावेळी अप्पासाहेब कुलकर्णींकडे उतरले होते. 2च दिवसांनी श्री रामानंद महाराज अगदी अचानकपणे देऊळगाव माळीला आले.
श्री रामानंद महाराजांच्या आगमनाने सर्वांनाच अतिशय आनंद झाला. श्री रामानंद महाराज आल्याचं कळताच गावातील बरीच स्त्री पुरुष मंडळी त्यांच्या दर्शनास आली. त्यात परसरामजी गाभणे व बाबूलाल तेली हेही होते. परसरामजी गाभणे श्री रामानंद महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, लग्न होऊन बरीच म्हणजे 6-7 वर्षे तरी झाली, परंतु अद्याप काही मूलबाळ नाही. तेव्हा आपल्या कृपेने अपत्यप्राप्ती व्हावी, त्यासाठी काही विशिष्ट सेवा वा काही व्रत असेल तर सांगा. आपण सांगाल ते सर्व करायला मी तयार आहे. तेव्हा श्री रामानंद महाराज त्यांना म्हणाले, अरे, सेवा व्रत वगैरे काही नको. राममंत्र घेऊन रामोपासना करा, म्हणजे रामकृपा होऊन निश्चित संतान प्राप्ती होईल. तेव्हा ते म्हणाले, महाराज, मग मला मंत्र द्या. त्यांचं बोलणं संपत नाही तोच जवळच उभे असलेले बाबूलाल तेली महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, मला सुद्धा लग्न होऊन 7-8 वर्षे झाली आहेत, परंतु काहीच संतान नाही. तेव्हा मला बी मंत्र द्या. तेव्हा श्री रामानंद महाराज म्हणाले, हे पहा, आता मी प्रल्हाद महाराजाला मंत्र देण्याचे अधिकार दिले आहेत, तेव्हा ते तुम्हाला अनुग्रह देतील. तुम्ही दोघेही त्यांचा अनुग्रह घ्या. तेव्हा ते दोघेही म्हणाले, ठीक आहे महाराज. प्रल्हाद महाराजांचा मंत्र घेतो आम्ही व म्हणाले, केव्हा देणार मंत्र? तेव्हा श्री रामानंद महाराज म्हणाले, असं करा, उद्या तुम्ही दोघेही सकाळी स्नान करून या पांडुरंग मंदिरात या, म्हणजे काकडा झाला की प्रल्हाद बुवा तुम्हाला रामाचा मंत्र देतील. दोघांनाही अतिशय आनंद झाला व त्या आनंदातच दोघेही घरी गेले. असो. साधक हो, परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी देऊळगाव माळी या गावी दिलेला पहिला अनुग्रहाचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत, अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.